झी 24 तास एक पाऊल पुढे। लष्कर तैयबाचे 6 संशयित दहशतवादी पुणे मुंबईसह देशातल्या 5 शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला आहे। पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली या 5 शहरांना प्रामुख्याने धोका असून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुण्यातील राष्ट्रीय छात्र प्रबोधिनी अर्थात एनडीएची एका दहशतवाद्याने रेकी केल्याची बाब तपासात पुढे आल्याने एनडीए भोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। लष्कर तैयबाच्या 5 संशयित दहशतवाद्यांची छायाचित्र पुण्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना वितरित करण्यात आली आहेत। गृहमंत्री आर पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। महत्वाची बातमी येते, दहशतवाद्यांच्या रडावर पुन्हा एकदा पुणे आहे। मुंबई, पुण्यासह 5 शहरांवर हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर विभागाने शक्यता वर्तवली आहे। लष्कर तैयबाचे 6 संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या 5 शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा आयबीने दिलेला आहे। मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली ही ती 5 शहरं आहेत जी दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत आणि पुण्यातील एनडीएची एका दहशतवाद्याने रेकी केल्याची बाब देखील तपासात पुढे आली आहे। काही दिवसापूर्वी अशा पद्धतीची माहिती गुजरात आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाला देण्यात आली होती आणि आपलं पोलीस दल मागल्या अनेक दिवसापासून या गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये अलर्ट आहे। असा अलर्ट आल्यानंतर ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या पोलिसांनी यापूर्वीच केलेल्या आहेत। या संदर्भात आणखी आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, काय नेमका इशारा आयबीने दिलाय? पंकज, जसं आपण ऐकलंय की म्हणजे पुण्यामध्ये खास करून मुंबई आणि पुण्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा हा गुप्तचर यंत्रणाने दिलाय। अर्थात अशा पद्धतीने याआधी देखील इशारे देण्यात आले होते आणि पुण्या मुंबईतले अनेक ठिकाणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आजपासूनच राहिलेली आहे। मात्र यावेळी स्पेसिफिकपणे की पुण्यामध्ये एनडीएची रेकी करण्यात आली होती आणि याशिवाय 5 अतिरेक्यांचे फोटो देखील गुप्तचर संस्थेकडून देण्यात आलेले आहेत। पुण्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला हे फोटो पाठवण्यात आलेले आहेत। अर्थात हे फोटो कुणाचे त्यांची नावं त्या ठिकाणी देण्यात आलेले नाहीये। त्याचं कारण हे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या नावानं कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या लोकांपैकी कुणी या ठिकाणी पुण्यामध्ये हल्ला करू शकतो, दहशतवादी हल्ला पुण्यामध्ये होऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा जी आहे, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आली आहे। खास करून एनडीए जे आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे। एनडीए प्रशासनाकडून तिथे खास मोठ्या संख्येनं सुरक्षा तैनात आहे। याशिवाय जिल्हा पोलीस जे आहेत ते देखील त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये सुरक्षा त्यांनी वाढवलेली आहे आणि शहर पोलीस जे आहेत ते देखील या दृष्टिकोनातून सतर्क आहेत। पुणे एअरपोर्ट असू देत किंवा पुण्यातील इतर जी ठिकाणं आहेत जी नेहमी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेली आहे तिथे देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि जसं गृहमंत्र्यांनी सांगितलं त्यानुसार की उपाययोजना सगळ्या राबवण्यात येतात। अर्थात जसं जी चूक जर्मन बेकरीच्या बाबतीत झाली ती पुन्हा घडू नये असं कदाचित यामागचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस सतर्क आणि नक्की अरुण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर महत्वाची बातमी आहे, लष्कर तैयबाचे 6 संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या 5 शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा आयबीने दिलेला आहे आणि यात पुण्यातल्या एनडीएची एका दहशतवाद्याने रेकी केल्याची बाब देखील तपासात पुढे आली आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।